नमस्कार मंडळी, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आज आहे 20 मार्च. आज आहे स्वामी प्रकट दिवस आणि मी आहे सध्या भक्तनिवासच्या इकडे आणि इकडेच मी स्टे केला होता एकट्याने. आता हा ब्लॉग सुरू करतो आहे, एपिसोड 2 सुरू करतो आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये स्वामींचे दर्शन घडवेल, इकडचे सर्व स्वामी स्थान आहे ते दर्शन घडवेल आणि रिटर्न तुम्ही मुंबईला कसे जाऊ शकता. आजच एका दिवसामध्ये फक्त 1000 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण तुमची यात्रा करून तुम्ही घरी जाऊ शकता. आणि इकडे तुम्हाला पाहायला भेटेल लता मंगेशकर यांनी जे ट्रस्टला 2 गाड्या गिफ्ट केल्या होत्या त्या इकडे उभ्या आहेत, तर त्यांना देखील आज हार लावला आहे. श्री लता दिदी मंगेशकर यांच्या रथ आशीर्वाद ह्या त्यांनी गाड्या दिलेल्या आहेत ट्रस्टसाठी. आणि हे अन्नक्षेत्र आणि ते भक्तनिवासी स्वामी समाज अन्नक्षेत्र मंडळ यात्री भक्तनिवास, मी तिकडे थांबलो आहे. आणि इकडे आहेत आपले आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सिंहासन आणि तिकडे स्वामी प्रकट झालेले हे बघ महाराजांचं सिंहासन. गर्दी बघा तुम्ही, कालच्यापेक्षा भरपूर प्रमाणात वाढली इकडे. आणि आज मेन दिवस, तेव्हा आपण नॉर्मल दर्शनाच्या वेळेस येतात त्यावेळेस ही वाट चालू असते, पण आता ती वाट बंद आहे कारण गर्दीमुळे. तो हे आहे 100 रुपयाला. सो मी हेच घेतो. ह्याच्यामध्ये काय भेटेल तुम्हाला, प्रसाद भेटेल, धागा भेटेल आणि नारळ आणि हार. आणि 50 रुपयाला हे, त्याच्यामध्ये फक्त फूल आणि नारळ आहे. सो बेटर दॅन हेच आहे, तर हे घेतो मी. ओके, सो इथून जाऊया आपण. आता तर खोललं आहे कारण गर्दी कमी म्हणून, तर स्ट्रेट आत जाऊया फटाफट आणि दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ. चला, रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. तुला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कट झालीत स्त्री आणि पुरुष वेगवेगळे. चला स्वामींच्या दर्शनाला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा दरबार, हर हर महादेव. स्वामी समर्थ महाराजाचं प्रकट दिनाची सजावट. बोला जय जय रघुवीर समर्थ. हे वटवृक्ष. झाले दर्शन. फुलहारे जे आता 100 रुपयाला बाहेर घेतले होते आणि हे याची अवस्था अशी आहे. दर्शन झाले आहेत परंतु काही मंदिर बंद आहे तिकडे, जसे की महाराजांचे पादुका आणि गादी आहे ते बंद आहे आजच्या दिवसात. आणि इकडे पण आतमध्ये नाही जाऊन देते. अगरबत्ती जर आपल्याला लावायची तर इथे अगरबत्ती लावायची. एक्झिट गेटला जेव्हा तुम्ही बाहेर आला आतमध्ये कोणत्याच प्रकाराचा धूप अगरबत्ती दिवा लावण्याला परवानगी नाही आहे. आणि इकडे तुमचे नारळ फोडले जातील, जो मी पण आता फोडून घेतो इथे. आणि हा एक्झिट आहे, इथून मग आपण बाहेर जाऊ. त्याला माझा श्री स्वामी समर्थ. फोडला नारळ, दिला प्रसाद. श्री स्वामी समर्थ. हा इकडे दक्षिणा ठेवू शकता इथे, जे आपल्या मनाच्या इच्छेने असेल, बट मी तर नाही ठेवली. इथून वाट जाते दर्शनाला. आतमध्ये बसण्याची परवानगी नाही आहे आजच्या दिवसासाठी कारण गर्दी भरपूर आहे, सर्व भक्तजण इकडे बसले. तर हे मागच्या वर्षीपैकी आता थोडी गर्दी मला कमी दिसते, नाही तर मागच्या वेळेस भरपूर गर्दी होती. सो माझे दर्शन झाले आणि हा एक्झिटचा गेट येतो इथून. आणि मग इकडे आपल्याला जर काही वस्तू घ्यायचं आहेत, नाश्ता करायचा आहे, तर इकडे करू शकता. ओके, यांचे इथून स्टार्टिंग दुकान चालू होतात. स्वामींचे पुस्तक, माळा, मूर्ती, सर्व काय भेटेल आपल्याला इकडे. बघताय आपण आता. जाऊया बाहेर.
बघा जेव्हा मंदिराच्या बाहेर निघाल आपण दर्शन करून त्यावेळेस आतमध्ये पण शॉप भरपूर बनलेले आहेत. स्वामींचे आपण चित्र फोटो फ्रेम घेऊ शकता. इकडे शॉप आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने गादी मार्केट आहे आतमध्येच एक्झिट गेटच्या बाहेर निघल्यावर. आणि इकडे आहे रेस्टॉरंट. इकडचा पण मी तुम्हाला दाखवतो. काहीतरी मी नाश्ता करतो आता तो मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडला. आणि हा एकच बाकी एक्झिटला पण भरपूर सारे दुकान आहेत. हा एकच नाही आहे इकडे. आतमध्ये असे नाश्त्याचे कुपन असतात. मी पोहा शिरा आणि उपीट घेतलं आहे. सो 25 रुपये आहे. आणि मग ते इकडे द्यायचं. इकडे पुरी भाजी बटाटा वडा मेंदू वडा इडली सर्व काही भेटेल तुम्हाला आतमध्ये. ओके आईस्क्रीम वगैरे जे पाहिजे ते सर्व काही. तर हे बघा अशी असते क्वांटिटी. 25 रुपये. मी पोहे शिरा आणि उपीट घेतलं आहे. मागच्या वेळेस मी हे दोनच खाल्ले होते पण आता मी शिरा पण ॲड केला आहे आणि एक चाय. सो 85 रुपये बिल झालं होतं माझं. जे की आतमध्ये पण आहे आणि मंदिराच्या बाहेर पण. जर तुम्हाला डोसा वगैरे इथे पण भेटेल आणि मंदिराच्या बाहेर पण भेटेल तर टेन्शन नाही आहे खाण्यापिण्याचे पण. क्राऊड भरपूर आहे इकडे. सो नाश्ता करतो आणि मग इकडून बाहेर निघतो. मग जाऊया बाकीचे मंदिरचे दर्शन घेऊया. मी आपल्याला दाखवण्यासाठी म्हणजे हे 3 पदार्थ घेतले आणि हे पवेच खाऊन माझं पोट एकदम जाम झालं आहे. बाकी चव जर बोलाल तर एकदम घरगुती चव आहे. खूप सुंदर आहे. बाकी तर हे कसं गाव मला माहिती नाही. आणि माझ्या इकडे 2 मला सबस्क्रायबर पण भेटले. छान वाटतं की ते देखील माझा व्हिडिओ बघून पहिल्यांदा प्लॅन करून स्वामी समर्थ महाराजांना आलेत. आणि आय थिंक तो हिंदीचा व्हिडिओ होता आणि हा आपला संपूर्ण मराठीमध्ये व्हिडिओ आहे. तर जे कोणी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत आहेत तर आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा. आजी पुण्याचे आहेत आणि एकटे आलेत. एकटे स्वामींच्या दर्शनाला नेहमी एकटे येतात आणि आपण बोलता आपला प्लॅन होत नाही. आजीकडे बघा. आजी वय काय आपलं 60 64 वय आजीचं. आणि आजी एकटे आलेत. ही असते स्वामी भक्ती. तर त्यामुळे प्रत्येकाने स्वामींच्या दर्शनाला या. गरजेचं नाही की वय डिपेंड करतं. 64 वय एकटे पुण्यावरून आलेत. सो प्रत्येकाने आलं पाहिजे. आणि आज प्रकट दिवस आहे असं मला वाटते. गोड खाल्ल्याच्या नंतर पुन्हा चायच घेतला आहे मी आणि हा चाय आहे 10 रुपयाचा. ओके सो टोटल बिल झालं माझं 85 रुपये आहे का नाही. आणि हा खातो इडली आणि हसतोय गोड गोडा. बाबा आहेत हां. सो झालं खाऊन आणि आता निघतो आपल्या पायवाटीला आणि बाकीचे मंदिर कवर करूया चालत. बाकीचे तुम्हाला दर्शन घडवतो आजच्या दिवसाचे. आणि ही व्हिडिओ लवकरात लवकर मी अपलोड करेन ज्याच्यामुळे तुम्हाला पण दर्शन लवकर होते. असतं कुठलं आहे तू? अरे पुण्याचा आहे आपला. मुंबई. काय नाव आहे? राजू दत्ता पवार. बरोबर एकदम परफेक्ट नाव घेतलं आहे. नंतर काय मुलं काय करतात पहिला नाव घेतात आणि डायरेक्ट सरनेम घेतात. यांनी पूर्ण वडिलासह नाव घेतलं आहे. तर असंच नाव घेतलं पाहिजे. परत एकदा काय नाव आहे? राजवीर दत्ता पवार. तर आजी पण पुण्याच्याच होत्या. हे पण पुण्याचेच आहेत आणि मी मुंबईचा आहे. ओके सो दाडा. तो हे आहे नाश्ता करून निघालो एक्झिटला. बाकीचे जर गांगणापूर तुळजापूर आणखीन काही मंदिर दर्शन करायचे आहेत. आणि हे संपूर्ण मंदिर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी थोडी कमी आहे कारण काल पाडवा होता. सो तरी रात्री तरी काही नव्हती पण आता दिवसा वाढली आहे. सो आता लोक येतील अजून हळूहळू. आहे नेहमीप्रमाणे एक्झिटचा गेट जिथून आपण बाहेर येतो. ओके सो चला अगदी पहिले बुटे घालतो. मी बुटे तिकडे ठेवले दुकानावरती. आणि हे बघताय तुम्ही स्वामी महाराजांचे दर्शन झाले. थोडा नाश्ता केला. आता मी चालू आहे चोळापा महाराजांचा मठ आहे तिकडे आणि आता तिकडचे तुम्हाला दर्शन घडवतो. ओके मी पायीच करणार आहे. जर तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर सिनियर सिटीजन आहात तर तुम्ही इकडून एक ऑटो करू शकता. ते तुमच्याकडून कमी 100 ते 200 रुपये घेतील आणि बाकीचे 3-4 मंदिर तुम्हाला फिरून देतील. पालखी झाली आहे महाराजांची.
महाराजांची पालखी दर्शन करा, महाराजांच्या पालखीचे. श्री स्वामी समर्थ. इकडे आहे हनुमान देवांचं मंदिर, नक्की दर्शन करा. प्रसाद वाटप आणि आपण जाऊया सरळ इकडून. मंदिरापासून सुमारे 500 मीटर झाले मी चालत चाललोय आणि 1 किलोमीटरचा अंतर आहे वाटतं, 1 ते 1.5 किलोमीटर. तो रस्ता आहे तुम्ही चालत आलतो, तिथून चालत यायचं मंदिरापासून आणि हा रस्ता जातो आतमध्ये. इकडे समाधी पण आहे आणि इकडेच मठ पण आहे. तर चला दर्शन घडवतो. रस्ता काय लांब नाही आहे, मला वाटलं होतं की लांब आहे, पण ठीक आहे. 1 किलोमीटरच्या अंतरावर एवढं तर तुम्ही चालू शकता ना राव. ह्या मार्गावरच समाधी पण आहे. तर हा जो रस्ता आलो आहे आता, हा आला आहे समाधीला. हे समाधी मंदिर स्वामींचं 1 किलोमीटरच्या अंतरावर. आणि इकडे बघा शॉप, दुकान भरपूर सारे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतील. जरी तिकडे मिस झाल्या तर इकडे आपण नक्की घेऊ शकता. मिठाई असो, पेढे असो, प्रसाद असो, लाडू असो, जेवण असो. प्रसाद वाटप पण चालू आहे अन्न क्षेत्रासारखं. श्री स्वामी समर्थ भरपूर. चला आता हे लोक आता येतील, आपल्याला बोलतील आता काय ते करायचं आहे ते. आणि इकडे प्रचंड गर्दी आहे. समर्थ महाराजांच्या मठच्या बाजूलाच इकडे एक मंदिर आहे, श्री दत्त समर्थ निर्गुण धाम. शंकर महाराजांचा मठ आहे. इकडे पण दर्शन घेतो मी. जस्ट तुम्हाला पहिले बाहेरून दाखवतोय. आणि इकडे प्रसाद वाटप चालू आहे आणि आहे समाधी मंदिर. आणि इकडे शिबिर पण चालू आहे, रक्तदान शिबिर. मी केलं असतं रक्तदान, पण आता तेवढा टाईम नाही माझ्याकडे. आता मी नक्कीच रक्तदान केलं. हे आहे मंदिर जे आता बनवले. पूर्वी काम चालू होतं मी जेव्हा आलतो तेव्हा. आणि चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. इकडे आतमध्ये दर्शन होतील. चोळप्पा महाराज यांचं घर. ओके, हे झालं. तर आतून पण तुम्हाला मी दर्शन देतो, मधून दर्शन घडवतो. स्वामी समर्थ. आतमध्ये आलं ना आपण इकडे, तर इकडे स्वयंभू गणपती बाप्पा आहेत, तेवाले जे स्वयंभू आहेत. आणि तुम्हाला असं पाहायला भेटेल. हे जे मंदिर आहे स्वयंभू गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथे समोर. सो हे समाधी मंदिरच्या बॅक साईडला लागेल. तर आठवणीने दर्शन घ्यायचं आहे. ओके. भू गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ. आहा आहा वा वा वा. स्वामी महाराज. सो इकडे आहे आणि इकडे पादुका आहेत, त्या मी दर्शन करतो. पहिले मी दर्शन करून घेतो. स्वामींनी वापरलेलं आहे ना. आणि ते स्वयंभू गणपती. जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड आहे. म्हातारे लोक काठी, स्टिक वगैरे कसं पकडून चालतात, तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. आपल्या स्वामींची हाईट कसं विचार करा, हा आपल्या छातीला लागतो, पण स्वामीला वाकून पकडायचे. एवढी महाराजांची हाईट होती. त्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. इकडे कोपऱ्यात फोटो दिसतोय पांडुरंग पुजारी. हो, माझी पंजोबा आहे. त्यांनी 21 वर्ष 21 इयर्स स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामीजी तर आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचे. त्यात एक झाड होतं रुईचं, हनुमानाच्या गायत्री घालतात ना. पंजोबांना दृष्टांत झालं की रुईच्या झाडाखाली खोडात निघालं कारणही गणपती निघाला. त्याची सोंड डावी पण नाही, उजवी पण नाही, वरदमुख आहे. ऊर्ध्वगामी वरदमुख सोंडेचा गणपती. त्याला साक्षी गणपती म्हणतात. कधीतरी मंदिरला आला, पहिला गणपतीला नमस्कार करून मग देवळात द्यायचा. हा देवापर्यंत आपला निरोप पोहोचवणारा गणपती. आणि युजली गणपतीची सोंड राईट नाही तर लेफ्ट असते. ह्याची वर असल्यामुळे इच्छेला पावणारा ऊर्ध्वगामी सोंडेचा गणपती. त्या खांबाला स्वामी टेकून बसायचे. हा ओरिजिनल फोटो. स्वामींच्या जी राईट साईडला बसले उजव्या हाताला ते चोळप्पा महाराज. जसं पुंडलिका भेटी विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पांसाठी स्वामी आले अक्कलकोटी, मी त्यांची 6वी पिढी. माझं नाव ऋषिकेश धनंजय पुजारी, चोळप्पा महाराजांची 6th जनरेशन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आठवणीने या, दर्शन घ्या. इथे वाडा आणि इथे चोळप्पा महाराज, श्री चोळप्पा महाराज यांचं घर इथे. तर तुम्हाला आतमध्ये वरती पादुकाचे दर्शन होते, जे की इथे वरती पहिल्या माळ्यावर पण आहे, इथं पण आहेत. ते मी मागच्या वेळेस पण केले होते. आणि हे मंदिर श्री स्वामी अंगारकार या साईडला आपले दर्शन होते. आणि इथे आहे पण आता ढाकलेली आहे कारण थोडं. आणि तो तिकडे बघा वाडा आणि इकडे घर आणि ही समाधी. बाकी आपण आता राहिले गुरुमंदिरचे दर्शन घेऊ. आणि माझ्या मागे पादुका एक दर्शन इथे होतील खालती आणि एक पहिल्या माळ्यावर. श्री स्वामी समर्थ. आणि इकडे महाराजांचा ओरिजिनल फोटो पाहायला भेटेल इकडे आतमध्ये. सो जाऊ, तिकडे कॅमेरा अलाउड नाही. ही जी माझ्या मागे गर्दी बघताय ही समाधी मंदिराची लाईन आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये मोठी लाईन. तुम्ही चालू इकडे खंडोबा देवांच्या मंदिराला, तिकडचं दर्शन घेतो.
आणि मल्लिकार्जुन महादेवांचं दर्शन घेतो. इकडून सरळ यायचं आहे आणि हे बनतं आहे नवीन मल्लिकार्जुन महादेवांचं मंदिर, ज्याला आणखीन माझ्या हिशोबाने 2 वर्ष जाऊ शकतात. मल्लिकार्जुन महादेव मंदिर, आताचं जे मंदिर आहे तेच समोर आहे बघा तिथे. तर तिथे तुम्हाला दर्शन घडवतो. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर, जे की ग्रामदैवत आहे इकडचं. तिथे आपले दर्शन होतील मल्लिकार्जुन महादेवांचे, म्हणजेच आपल्या महादेवाचे. आजी बसल्या आतमध्ये, ऊन पडले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे दर्शन झाले तर तिकडे आहे खंडोबा देवाचं मंदिर, जे बसस्टँडला लागून आहे, ते पण दाखवतो. आणि मग जाऊया गुरु मंदिरला. तर हे सर्व तुम्हाला मंदिर दर्शन करायचे आहेत. तर मी आलो आहे खंडोबा देवांच्या मंदिराला. स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा इकडेच आले होते आणि आहे ते खंडोबा मंदिर, हे आहे बसस्टँडच्या बाजूला. तर हे सर्व मंदिरचं दर्शन घ्यायचं आणि तुमचं दर्शन यात्रा पूर्ण करायची आहे. तर कुठे लागेल परत सांगतो. तिकडून येणार स्वामी समर्थ महाराजांची जी समाधी मंदिर आहे, तिकडून सरळ यायचं. इकडे आहे बसस्टँड आणि त्याच्या समोर आहे श्री खंडोबा मंदिर. तर जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया. सो इकडे बऱ्यापैकीच गर्दी आहे. आजी आजोबा फुल विकत आहेत इकडे. आणि समोर मंदिराची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत. कपडे असले अलाउड नाहीत आतमध्ये यायला, घालून यायला. आणि हे मंदिर आहे खंडोबा देवांचं. श्री समर्थ स्वामी समर्थ. आली आहे महाराजांची खंडोबा मंदिरामध्ये आणि तुमचे दर्शन होतील आता. संपूर्ण मंदिर अगदी चालत अर्ध्या तासामध्ये पूर्ण झाले, म्हणजे अर्ध्या ते 1 तासात. बाकी जे समाधी मंदिर तिकडे प्रचंड गर्दी आहे. आणि मला इकडचे सगळे भक्तनिवास पण हे करायचे आहेत. आणि हे हॉटेल इकडचे आणि मल्लिकार्जुन मंदिर. सो चला परत मंदिराकडे. मंदिराचं काम, मंदिराला बनवणारी मेहनत करणारी हातं. लाईन बघता, ही लाईन लागली समाधी मंदिराच्या दर्शनासाठी. आणि तुम्हाला दाखवतो, हा जो पार रोड आहे ना, हा रोड घेऊन पार त्या मंदिराला पर्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. तर गर्दी वाढेल हळूहळू. चला मी तुम्हाला दर्शन करत. हे बघा, हे आलो मी आता तिथून चालत. सुमारे 1 किलोमीटरची लाईन. आणि हे आहे समाधी मंदिर महाराजांचं. प्रचंड प्रमाणात गर्दी. आणि इथे चोळप्पा महाराजांचा वाडा आणि चोळप्पा महाराजांचं घर इकडे. चला मी आता घेतो, बॅक साईडने घेऊन जातो इथे सर. तर माझे दर्शन झालते तिकडचे. सो चला, दर्शन झाले, निघूया इथून. तुम्हाला होईल तेवढे इथून दर्शन घडवतो. आणि बाकी आपण अजून तर जाऊया. एंट्री गेट आहे मंदिराचं, परंतु गर्दी 1 किलोमीटरच्या वर लागली. श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराचं इकडे पाणी वाटप व जेवण वाटप चालू आहे. म्हणजे प्रसाद आजच्या दिवसामध्ये प्रचंड असतो. आणि तसंही तुम्ही नॉर्मल आले तरी इकडे प्रसाद असतोच. तर त्यामुळे तुम्ही बघता इकडे प्रसादाचं जेवण चालू आहे, वाटप. आणि ही लाईन आहे. आणि ही लाईन दर्शनाची, ही लाईन प्रसादाची. तर प्रत्येक प्रमाणामध्ये इथे प्रसाद वाटप केलं गेलं आहे. चला, क्राऊड जास्त होतोय. निघतो इथून, दर्शन झाले. बाकीचे VIP येतील आणि वळखी पालखीचे येतील, त्यांना डायरेक्ट सोडलं जाईल. बाकी सामान्य माणसं लाईनीतूनच यायचं. समाधी मंदिराची इथे पण राहण्यासाठी तुम्हाला अनोरी, शांत, संगम, भक्तिनिवास भेटेल. AC व नॉन AC दोन्ही रूम उपलब्ध आहेत. सर डायरेक्ट यायचं आहे तुम्हाला इकडे. हे आहे मंदिर. मंदिराच्या बाजूला तुम्हाला इथे एक भक्तनिवास लागेल. श्री अक्कलकोट मार्ग यात्री निवास, श्री गुरु मंदिर, बाळप्पा मठ, अक्कलकोट. सो इथेच तुम्हाला पाहायला भेटेल स्वामी समर्थ महाराजांचे पायांचे ठसे, त्यांचं अस्तित्व ते आहेत अजूनही.
तर आतमध्ये जाऊन दर्शन तुम्हाला घडवतो. हे अक्कलकोट मंदिराच्या मागच्या साईडला आहे. आलो आतमध्ये. हे आहे गुरुमठ आणि बघा इथे असे चौकोन बनवलेले आहेत स्वामींचे. आपल्याला पाहायला भेटेल चिन्ह असे असे की इथून स्वामी गेले ते घर. जेव्हा हे रिनोव्हेट करायचा प्रश्न आला होता तेव्हा महाराजांनी दर्शन दिले की हे जे रिनोव्हेशन करू नका म्हणजे बनवू नका. त्यामध्ये मंदिर तसंच्या तसंच आहे. तुम्हाला पाहायला भेटतील महाराजांचे पायाचे ठसे जे चौकोन केलेले आहेत. जे खुणा आहेत याच त्या खुणा ह्या चौकोनामध्ये एकदम डिटेलमध्ये येऊन बघाल तुम्ही तेव्हा कळेल. स्वामी समर्थ. आणि इथून आज जायला प्रवेश. महाराज की जय. हे बघा चौकोन केलेले आहेत. अजून एक तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवतो. इथे असे पायाचे स्वामींचे आणि असेच तुम्हाला इथे पाहायला भेटतील. दर्शनासाठी लाईन आहे. इथे बसतो थोड्या वेळ. समोर दर्शन होतं राहील. आपण थोडा वेळ बसून ज्ञान करू शकता. स्वामींना स्मरण करू शकता स्वामींना. आणि वाट बघताय तुम्ही. मेन मंदिर दर्शन झाले. तर अशा पद्धतीने तुम्ही दर्शन घेऊ शकता. मंदिरचं दर्शन झाल्याच्या नंतर तिथूनच ती वाट बाहेर येते. इकडे आहे श्रीराम मंदिर आणि इकडे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. आणि बाजूला हे बघ प्रभू श्रीराम जय जय राम. राम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. आता दिसतो मठ. हाच मठचं थोडं रिनोव्हेशनचं काम करायचं होतं. सो त्यावेळेस काम काढलंच होतं पण स्वामींकडे पायांचे खुणा आढळून आल्या. स्वामींनी इतर चिन्ह दिले की रिनोव्हेट करू नका करू. तर आजच ते चौकोन जे आतमध्ये बनवले ते स्वामींचे साक्ष आहेत की स्वामी आजही इथे आहेत. जे वटवृक्ष मंदिर आहे स्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्या मागून रस्ता येणारे इकडे. आणि इथून तुम्हाला सरळ जायचं. इकडे आहे बाळप्पा मठ आणि गुरुदेव मंदिर ह्या साईडला. जे पिवळं घर दिसतं ना एक्झॅक्टली त्याच्या बाजूला. सो तुम्हाला यायचं कुठून? जे वटवृक्ष मंदिर आहे त्याच्या मागून. तर हे होते संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन, अक्कलकोटचे मंदिर. मी फक्त 1000 रुपयामध्ये मुंबई ते अक्कलकोट, अक्कलकोट ते मुंबई हे दर्शन केलं आहे. जर तुम्हाला पण करायचं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे सर्व दर्शन पण होतील आणि तुम्हाला इकडे असल्यासारखं पण वाटेल. सो श्री स्वामी समर्थ. लवकरात लवकर प्लॅन करा. मंदिराच्या बाहेर असे रिक्षा ऑटो लागलेले आहेत जे तुम्हाला इकडचे 4 ते 5 मंदिर दर्शन करवतील. शेअरिंगमध्ये पण जातात आणि आपण पर्सनल पण बुक करू शकता. आणि हा मार्ग आहे आज जायचा आणि एक तिकडचा आहे मेन चौकातला. तर बघा कल्याणराव बाळासाहेब शिवाजीराव इंगळे प्रवेशद्वार. दुपारचे 12 वाजलेत आणि आता बघा गर्दी. म्हणजे सकाळी काहीच गर्दी नव्हती आणि आत्ताची गर्दी बघा तुम्ही. म्हणजे लोक येतात ना आता दुपारून गर्दी वाढेल. हो प्रकट दिवस साजरा करण्यासाठी आले सर. दर्शन झाले 10च्या आतमध्ये. तेव्हा कोणी नव्हतं आणि आता बघताय तुम्ही लाईनच लाईन. तो या तुम्हाला दर्शन करतो आई तुळजाभवानीचे आणि इकडूनच दर्शन होतील. सर्वात आधी तुम्हाला तुळस लागेल. तुळस नंतर तुम्हाला मंदिर लागेल. जय श्री डिट्टू तुम्हाला तुळजाभवानीसारखं दर्शन भेटेल.
आई राजा उदय वाटतंय ना थोड्या क्षणासाठी की तुळजापूरला चालू आहे करून, आणि ते पण एवढ्या जवळून दर्शन तर भेटत नाही म्हणा, पण इकडून करा. शक्तीचं पीठ आई राजा उदय हे मंदिर तुम्हाला लागेल कुठे? पार्किंगच्या आतमध्ये. आपण आतमधून पण येऊ शकता. हा जो रस्ता सरळ चालला आहे अन्नक्षेत्राला, आणि तिथून पण येऊ शकता. आणि मी फिरून आलो, म्हटलं बघू इकडून थोडं कवर करूया. तिकडे तुमच्या पर्सनल व्हायकल पार्किंगला लागतील, इकडे पण आणि तिकडे पण. सो खूप सुंदर मंदिर आहे, आणि तुम्हाला एक चक्कर पण लावतो मंदिराचा मागून. खूप भारी. आई राजा उदय कुलस्वामिनी आपल्या महाराष्ट्राची आई, तिचं दर्शन होतं आहे तुम्हाला. आणि हे मंदिर आहे, आठवणीने व्हिजिट करा, मंदिरचे दर्शन घ्या, विसरू नका. आणि इकडे तुम्हाला दर्शन होतील अशा पद्धतीने. तुळजाभवानीचं मंदिर आहे देवींचं, त्याच्या बाजूलाच लागून आहे श्री स्वामी समर्थ वाटिका. इकडे तुम्ही फॅमिलीबरोबर टाईम वेळ घालवू शकता. खूप सुंदर गार्डन आहे, आतमध्ये बसू शकता. महाराजांची मूर्ती पण दाखवतो तुम्हाला. हे आहे श्री स्वामी समर्थ वाटिका चिराफ. वाटिकाची वेळ आहे सकाळी 6 ते 10, नंतर संध्याकाळी 5 ते 9. तर ह्या दरम्यान तुम्ही आतमध्ये येऊ शकता. अच्छा, तिकीट काढत आहे? नाही, बस मला इथूनच जायचं. हा का? इथूनच जातो. सो महाराजांची मूर्ती आहे इथून. बाकी तुम्ही ते बसू शकता. खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ वाटिकामध्ये येण्यासाठी 5 रुपयाचं तिकीट आहे. तर 5 रुपयाचं तिकीट घ्यावं लागेल, तेव्हा आतमध्ये एंट्री आहे. आणि खूप सुंदर आहे, नक्की जावं आठवणीने. ते तुळजाभवानीचं मंदिर आणि हे वाटिका खूप भारी. जिराफ वगैरे, म्हणजे लहान मुलं जर तुमच्यासोबत असतील तर त्यांचा दिवस बनून जाईल, म्हणजे खूप सुंदर वाटेल. सो चला निघतो. माझी यात्रा संपूर्ण झाली. आणि पुन्हा एकदा सांगतो, मुंबईमधून येत आहे, महाराष्ट्रामधून येत आहे, ऑल ओव्हर इंडियातून येत आहे, या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण दर्शन घडेल तुम्हाला. त्यासाठी काही नाही करायचं आहे, स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि तुमचे चांगले दर्शन होतील. तर चला, श्री स्वामी समर्थ.